बीपी हाय झाला बाबाला. का का कुठून हाय झालं तुमचा बीपी? तुम्हाला काय कळतं? तुमचा बीपी का? 80 वर्षाचा माणूस 18 वर्षाचा पुरीला प्रेग्नेंट ठेवू शकतो. त्याला वैताग झालाय. आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन असं म्हणता म्हणता ती मला कशी ती विकत वाकायची ती काय मला काय कळाना. हा आता म्हणते आता मला एवढं वाळू देवा लागला नाही तर मग उकला. काय करताय? आली तू? आले म्हणजे काय? कुठे होते 2-3 दिवस? मी तुम्हाला 2 दिवसापासून सारखे फोन करू राहिले, तुम्ही फोनच ना, काही नाही काही नाही. आता माहिती रेंज गेली जवळ. तुमची रेंज गेली? ते रेंज नाही ना मोबाईलला. हां अच्छा. ते आता विषय असं झालाय का मी प्रेग्नेंट आहे. काय करायचं? म्हणजे प्रेग्नेंट आहे म्हणजे दिवस गेलेत मला. म्हणजे घरवर असं म्हण ना तू. हा तेच ते. मला ते बाकीचं नाही काय करत. म्हणजे तुला गेले दिवस. पण मग आता काय करायचं? हा काय करायचं? फोन उचलती नाही, काहीच नाही. तुम्हाला पटायला पाहिजे. हा आणि असं आता लग्नाच्या आधी मला दिवस गेले, काय करायचं आता? त्याच काय अवघड एवढं? मग लय सोपा मार्ग आहे. काय मार्ग आहे मला सांगत? चांपा मॅडम का जाऊ आणि आपलं लगेच रजिस्टर करून टाकू. कोण चंपा मॅडम आहे? वकील नाही का तू? हा हा. जगा जाऊन लगेच करून टाकू रजिस्टर. कधी? तू म्हणले आज लगेच ते. हा मग चला. मग तुमच्या तेवढी हिंमत आहे ना, मग चला लगेच. मला माग पुढं दटवलं कोण कारण सगळं माझी ठेवलं. चला लवकर मग. मी ज्यापर्यंत जिवंत आहे ना त्यापर्यंत तुला माझा चांगला आधार आहे. नुसतं बोलूनच आधार द्यायचा. तुम्ही करायचं म्हणलं तर उठा ना सुद्धा. उठवायचं तर हात पण डायरेक्ट कोर्ट मॅरेजच बोलायचं बरं का. रिकाम्या चौकशा नाही करायची. याचं झालं का त्याचं झालं का नाही ते नाही विचारायचं. ओढू नको का लई? मग लवकर चला ना दर्शी. पाय नाही ओढत. काय माहिती का लागेल थरका. का बरं? आता वय झालंय तेवढं. आता तो छंद आहे. छंद आहे नाही. गरोदर ठेवलं तेव्हा नाही तुमचं वय नव्हतं होईल का? तेव्हा तर जेवणी आली होती तुम्हाला. हा जेव्हा तुम्ही आता कवर बसायचं. उठा ना उकर. पाणी आहे का प्यायला? काही नाही इथं पाणी बिणी नाही. तिथं असं पाणी. उठा. कडकडा का वाजलं माहिती आता. हा तेव्हा नाही वाजल्यासारखं. आणि आताची बाजू राहिली. तो आनंद वेगळा होता. हा बाबूराव. हा बोला ना मॅडम. काय ऐकायला येत नाही का तुम्हाला? येतं ना. किती वेळ बोलली बाबूराव बाबूराव? आताच काढून आले मॅडम. आताच काढून आले? हा काय? कानातलं मळ. कानातलं मळ ते का? मला वाटलंच असं काहीतरी असणार आहे. बरं मी तुम्हाला काल फाईल्स दिल्या होत्या ठेवण्यासाठी. हो केल्या, पूर्ण केल्या. पूर्ण केल्या? हा एक राहिली. हा ती कपाटात ठेवली. जरा थोडस लांब उभं राहा की असं. पर मला खेटून काय उभे राहताय तुम्ही? बर. आणि आज ते 2 केसेस येणार होते त्याच्याबद्दल काय झालं? आता आपण हाफीस उघडले कलर आपल्या बोकाटी बोली का? अहो काय तुम्ही बोलताय? कस्टमर येणार आपले कस्टमर. मग ही काय भाषा झाली का बोकांडीवर बसून? तुम्ही कुणाकडे काम करताय? वकिलांकडे काम करताय तुम्ही आणि अशी घाणेरडी भाषा वापरताय. हो पण मग मॅडम तुम्हाला मला बोलणं सण का बरोबर नाही हो? तुम्ही ती गावची भाषा ना सोडून द्या आणि शुद्ध मराठीमध्ये बोला. हो चालेल. ठीक आहे. एकदम क्लिअर लँग्वेज फॉर इंग्लिश. बरं ते कस्टमर येणार आहे मला म्हणे मी येतो. माय गॉड. कस्टमर नाही बाबूराव, क्लायंट म्हणतात त्याला. काय? क्लायंट. क्लायंट? हा. आणि ते डोळे जरा थोडे छोटे करा, मला भीती वाटते ते बघून. क्लायंट. अहो असं गुंडासारखी काय बोलतात? क्लायंट असं म्हणा. हा ते क्लायंट. बरं अजून काय बोला. हा तर ते 1-2 प्रकरणं देणार होती. तुम्ही त्यांना फोन करा. बरं बोलावून घ्या काय म्हणतात ते बघा. चालेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ते एक डायव्होर्सचं प्रकरण येणार होतं. हो ते वारला बरं का? हा नमस्कार. ये बसा. तो एक केस वाला आहे ना आपल्या पोताने, तो मेला. कोण? तो नाही का गंगाराम? मेला? हा मेला. काय बोलताय काय बाबूराव? मग ते केस डिसमिस करावं लागेल आपल्याला. कोर्टात आपल्याला मृत्यू दाखल. माय गॉड इज व्हेरी सॅड. हा तो गेला. आणि त्याला जोडे परत दुसरा होता बाईक तो काय गेला. तुम्ही हात काय लावता मला? दात पडा तो.
ताट पडेल पण कांगणे. कांगणे का तो? हा हा ओ इज व्हेरी सॅड. त्याला प्यारले जात गेलाय. पॅरालिसिस. त्याला येता येणार नाही आता. लकवा. लकवा तोंड वाकडं झालं. याच्यावर पडत आहे काय म्हणलो पार आता. व्हेरी सॅड. ए नीट उभा राह. कोण? हा हा सॉरी. उभा राहायची पद्धत आहे का काही? झोपायला आल्याच्या. बोला ना ताई. ते आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं होतं. कोणाचं? आमच्या दोघांचं. कोणाचं? आमच्या दोघांचं. बाबूराव मी विचारते दोघांचं? हे वडील आहेत ना तुमचे? वडील नाही होणार नवरा आहे. का काय नवरा? नवरा आहे नवरा वाहणारा. कोणता? हा हा पण हा तर म्हातारा दिसतोय. ते दिसताना म्हातारा आहे पण त्याच्यामधल्या जवानी कुठून भरेली. हो हा मी म्हातारा माझं म्हणलं नव्हतं. मन कळालं तुमचं मला. नीट उभा राह. कसं होतंय? याच्या आता जगाडे झाला. आज 4-5 पोरं होती चटा त्याला. तुला काय माहिती? माहिती मला. कसं काय? अहो मी स्वतः प्रेग्नेंट आहे आता. काय? हा मॅडम हा डोक्या बाहेर केस ही आपल्याला जेलमध्ये घालतील. हे जाऊ तिकडे दुसरं वकील जा. काडे वकील जा तुम्ही. काडे वकील मी वकील आहे ना मला बोलू देत ना. शांता वकील जा. थांबा जरा. काडे वकील शांताबाई काढे का? हा शांताबाई काडे. पण नाही आम्हाला यस मॅडम कडे करायचं. नाही आम्हाला तुम्ही जेलमध्ये पाठवशील. माझा क्लायंट घालवताय का तुम्ही ना ती शांताबाई काढे ना आता तिला 3रा महिना ती 4थ्या महिन्यात काढून काय केस लांबची लगेच साईडला. बाबूराव माझे क्लायंट तुम्ही का घालवताय? माझं काही शॉप बंद करायचं मागे आहात का तुम्ही? तुम्हाला सोसल काय एक? मला सोसल तुम्ही बंद करा. मी वकील मी तिच्याशी बोलणार. बरं का करा विचार. तुझं वय किती आहे? 18.5 पूर्ण झालंय. 18.5 नंतर तू लगेच आई झालीस? झाले नाही अजून वय ना आता म्हणजे कापासून तुमचं लपड आहे? लपड कापासून वर्ष झालं ना. वर्ष तुमचं सगळं जेडे तुम दोघं. हा पण तुला हाच नवरा भेटला म्हणजे चोरून लपून हिंडायचं बांधाला पांदीला. पण मग आता डायरेक्ट लग्न करायचंय. आणि हा काय करतो घरी? काढितो ना. मेंढा ओळीतो का? काय काढितो? घरचे भांडे कोंडे घासायला काढून देतो बायकोला. अगं पण तुला दुसरी आता तुला कोणी जवान प्रियकर नाही भेटला का? ते काय काम ऐकत नाही म्हणून तर माझ्या संग लग्न करू राहिला. वयाचं काय वयाचं मुलांना. आणि आमचं आधीच लय दिवसापासून वर्ष झालं ना आता. बापरे. आणि तुमचं वय किती आहे? 19. ये बाबो 19 वट. अरे दुनियात चढली आता. तेच बघा ना बाबूराव. दुनियात न्याय राहिला नाही. बारीक पोर सोर कळाना त्यांना. आतडचा कचड झाला. मस्तच गावरा चालल्या. लाज रे वाटत त्याला. आई शिवाय सांगतोय. आणि 18 वर्षाच्या पुरीचं प्रेग्नेंट केलं. याला पहिला आत्महत्या टाकेल मी आता. तुम्ही शांत बसा. मी वकील आहे. त्यांना प्रॉब्लेम नाही माझं लग्न. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणतो ते तिच्या खुशीने झाले. अहो बाबूराव मी वकील आहे. मी बोलेल ना त्यांच्याशी. मला एक सांगा तुमचं काय नाव? शिरपतराव. श्रीपतराव. तुम्हाला असं वाटलं नाही तुमच्या मुलीच्या वयाची आहे किंवा नातीच्या वयाची? काही कानच नाही आले तुला? कानच कानस इकडे ऐका ना. ए आपली घासायची कानच. इकडे माझं ऐका ना. मलाच त्यांचा लय आवडत होता. काय चेहरा? आपण चेहरा तर पिकलाय त्यांचा सगळा. पण मला आवडत ना. मीच माग लागलेलो लग्नाला. अहो पण खबर का पोर नव्हते तुला दुसरे? मला तेच आवडत आहे ना. नाही 20, 22, 23 वर्षाची पोर नव्हती तुला. ते मला बाकीचे आवडत नाही. मला त्यांचंच आवडतं ना. उद्या मेला मग काय करायचं तू? चांगलं आहे. ते अर्धी जमीन मानावर करून द्यायला तयार. अरे पण समाज मान्यता नाही देत अशा लग्नाला. हे का तुला समजत नाही? काय अडचण नाही. ते मेले वीज नंतर तर समाजामध्ये राहायचं म्हणजे समाजाचा विचार करून राहावं लागतं. समजलं ना? आपलं करून नाही चालत. अहो ते सगळं झालं तुमचं करा. पण आता मी प्रेग्नेंट आहे त्याचं करू काय? प्रेग्नेंट सांभाळायचं का तुम्ही घेऊन? काय? हा ठीक आहे मग लग्न नाही करीत मी. तुम्ही दोघं सांभाळा. मग आम्ही काय सांभाळू? मग घ्या फी नका घेऊ तुम्ही. घ्या ते सांभाळा. घ्या फुकट द्यायला लव्ह मॅरेज करू. बाबूराव घ्या फी नका घेऊ. अहो मला बोलू दे त्यांच्याशी. तुम्ही काय हायपर होताय? तुम्हाला बारीक बीपी आहे झाला मला. का कुठून हाय झालं तुमचा बीपी? तुम्हाला काय कळत? तुमचा बीपी का? 80 वर्षाचा माणूस 18 वर्षाचा पुरीला प्रेग्नेंट ठेवू शकतो. आम्ही काय करायचं? पुढे गेला तुमचा कायदा. अहो थांबा. मी काय हायकोर्ट मध्ये नाहीये मी. तुम्ही एवढं काय झालं? तू आंब्याच्या झाडाखाली बसले. हा ते तुम्ही बसलेले. आंब्या का पाहते वर पाहते खाली पाहते. हा तुम्हाला काय झालं हायपर व्हायला? तुम्हाला काय हिला बघून तुमच्या मनामध्ये काय विचारायला लागलं का? नाही ते छाट
लवकर व्हायला. बॅड तुला सांग माहित का वाईट वाटलं. अहो काय झालं बाबूराव, काय झालं तुम्हाला? अहो काय झालं? तुम्ही बसा इथे शांत शांत. अहो माझं वय 45 असताना हा माझं वय ना काय लग्न लग्न? हा लग्न. याचं आईची वय होऊन हा याला 18 वर्षाच्या पुरीचं प्रेग्नेंट ठेवलं. म्हणजे बाय काय चिंता की असं हो बाबूराव, होईल तुमचं पण लग्न होईल. तुम्ही जरा शांत. तो कितो लग्न रे 11 वय. ये बाबू 11वं लग्न तुमचं? बाबा अजून एक दोन करीन मी. काय अजून एक दोन हानी काय लग्न. म्हणजे मा नंतर लग्न करायचं विचार आहे तुमचा परत? नाही शेवट नाही होणार का? वय वय नाही. पण तुला जेव्हा मुलगा झाला नाही, मुलगा झाला तर मी दुसरी बायको. आता हे कोणाच आहे? पण मुलगा झाला पाहिजे. अहो पण मग तुम्ही मुलं का मुलगा आहे का मुलगी म्हणून? म्हणजे तुम्ही मुलासाठी तुमचं लग्न एवढे 11 केली असं मला म्हणायचंय. अहो तुम्ही काय माणूस आहे की अरे राक्षस? तो असं काय वाय चाललंय. 31 पोर आहे आपल्याला. 29 पोरी? 31 आहे वय. करा नोंद करा काय झालं दाखवा. भारतात चालू आहे पण अजून एवढे. हा बरं तुम्ही शांत व्हा, तुम्ही हायपर होऊ नका. तुमचं पण लग्न होईल बाबूराव, होईल तुमचं. तुम्हीच करून जाईल मला काय सांगायचं. मी कसं करून देणार? मी काय इथे काय वधूवरच काढले का केलं? तुम्ही जर म्हणले असते आले तर एखादा देतो जोडून तुम्हाला. तुम्ही फक्त पैसे पाहते, फक्त पैसे. अहो पैसे पाहणार, माझं ऑफिस आहे, तुम्हाला पेमेंट करावं लागतं. मॅडम तुम्ही आमचं करून राहिलं की नाही लवकर? तुम्ही आमच्या वया नका जाऊ, नाही तर माझी तुम्ही परीक्षा घ्यायला लागलो 3 दिवस. काची परीक्षा? हा काय कसली परीक्षा? कायची? किती पोरं झाले मला ती. अहो मला काय परीक्षा घ्यायची नाही का? काय बोलतात? नाव सांगा तुमचं. शिरपत्र. शिरप्या करा शिरप्या राव नका लावू. हा शिरप्या फुकटी. तो बापाचा आहे का गेला. मला बाई तुमचं नाव सांगा. बापई. ओ 3 बाप घ्या. शिरप्याला 3 बाप आहे. सांग तो बापाचे नाव. हे काय ना तुझ्या काही अरे बरं दमदार लाड्या. आणि तुमचं नाव काय? काजल. बर काजल काय? तिचे काजल उळवळे. घ्या काजल उळवळे घ्या. हुळहुळे? हा उळवळ करते ती. हे हुळहुळ काय आहे हे असं नाव? बरोबर घ्या. तसं आहे. उळवळ्याने पोरं फटके नव्हते. काय तुम्ही काय डॉक्टर आहात काय? नाही नाही. तुला तो बापाचे नाव काय. मला ते 3 बापापैकी काय धरून तिन्ही सांगावं लागेल. शिरप्या तुमचं वय सांगा. वय घे ना 19. 79. शेवण नाही करा ना. 79. आणि यांचं 18.5 करा. 18.5. 18.5. हा. अहो, बापाचे नाव घ्या त्याच्या बापाचे. तुझा शिरप्या उभा करायचा कोर्टात. अहो तुम्हाला हे सगळं लिहायला पाहिजे. हे सगळं मी लिहिते. सगळे हा? सगळे नाव लाय का सगळं मी इथे कामाला आहे. सांग साहेब काय. शिरपत्र. हा सांग. आवडायची. आवडायची. हा टिंगरी. हा टिंगरे. हे काय नाव आहे का टिंगरे? असंच. अशोक अरे एकच बाप झाला तशी. रामभाऊ. रामभाऊ. हा मोकळे. मोकळे मोकळे. हा असेच मोकळे हा. फिरत. सीताराम. सीताराम. जायफळ. जायफळे? म्हणजे वेगवेगळ्या कुळाचे का. आता ते वेगळेच राहतील ना. 3 बाप म्हणल्यावर वेगळेच राहतील ना. बरोबर आहे. याची चूक बरं का. याची चूक नाही. आईचं घ्या ना. ये येते आहे का येते. आईचं नाव घ्या ना. हा आईचं नाव दे. आईचं नाव माझ्या तानू. तानू म्हणजे तन्वी म्हणायचं आहे का? नाही नाव तानू. तुझं तानू. तानू म्हणजे ते बर ताण हा. तुझ्या बापाचं नाव वाशी. वाशी. पनवेल वाशी का? बर तानू वाशी. नाव राहणार तेच हे आपलं बनारसी. बनारसी. पण वाशी तर पनवेल मध्ये येते. त्यांचं लय मोठं. बरे बा मॅडम शिरपेची चूक नाही. नाही ना? नाही या बाई 3 आहे का बाळकाव. या बाई हा हा. अहो तुम्ही कशी भाषा वापरताय? त्याचे बरोबर आहे मॅडम. त्याचे 3 बाप. खरे बरोबर खरी बात आहे. या 3 बापाची चूक आहे. कशी काय? अहो म्हणजे 3 बापाची चूक व्हायला. इज व्हेरी डिफिकल्ट. मग तो काय करेल. तो 19 वर्षामध्ये 11 लग्न नाही करू शकत का. करू शकतो तर तुम्हालाच लय टोचत होतं ना. तुम्हीच लय असे करायला लागले होते. मॅडम आमचं घ्या ना मग. बरं मॅडम माझ्यासारखं नका बोलू. मला 11 बायका.
11 बायका ना 11 पोरं होत्या वाचायला. आता त्यांची नावं सांगू नका कारण ती भाऊ, नावं तुमची एवढी आम्हाला मला वेळ नाही एवढं लिहायला. बायकाचे नाव तो पासार तिकडे राहू दे घरी. हा. इकडे का आला एवढं बोल पटक्यान. कोर्ट मॅरेज करायला हा, कसं करायचं तुमचं? हा? तुम्ही जसं म्हणशाल तसं करू. प्रेग्नेंट आहे तू बरोबर. हा, काही घेणं की कोणाचं घेतलं काही काहीच नाही काहीच मग असंच यायला तुझ्या मागं. बरं तू तुझ्या मर्जीने लग्नाला तयार आहेस या म्हाताऱ्या बरोबर. हा माझ्या मर्जीने तयार. असं कायद्याने लिहून गावाला आम्हाला. हा. म्हणजे कसं आहे. मी तयार आहे ना. हा बर शिरपत बरोबर. आजकाल जमाना कसा चाललाय बघा. काजल मन सक्त लग्न करायला तयार आहे. स्वखुशीने. सखुशी काय बाबूराव मन सोक्त म्हणजे काय सखुशी करण्यास म्हणा इतका आहे. दिवस या दोघांचं या हा या दोघांचं हा. झाडाखाली प्रेम झालं ना. झाडाखाली मग अहो, काय लिहिताय तुम्ही. या दोघांचं हा. आमच्या नजरा साक्षानं नजर मधून लिहा. हा भावा आमच्या साक्षानं या दोघांचं आमच्या साक्षानं हा. यांचा युवा लावून देण्यात येतोय. आमच्या आमचं म्हणजे आमच्या आमच्या हो मग आता साक्षर तुम्हीच आहे ना तुम्हीच आहे दोघं. ना. हो हो, तसं थोडी ना तुमचा असतं. जा तिकडे जा. हा आम्ही फक्त लिहायला रे कोर्टावर अहो, टाकणार आज आहे. काय काढून घेऊन राहिले म्हणजे नाही माझ्या करणार गुतवायला नाही पण म्हणजे साक्षीला आता तुम्हीच आहे ना. तुम्ही सोडून आम्हाला कोण आहे आता? दुसऱ्या आला साक्षीदार वा बाहेरचे. बरोबर आहे. आता आम्ही काय माहितीये का आम्ही त्या एक ठिकाणी फोन लावला होता. आमचा माणूस होता त्याला मी म्हणलं चाल म्हणलं. तो म्हणे म्हणे मी इकडे आलोय म्हणे काय बनारसीला आलोय म्हणे. मग आमच्याला आम्ही काय करायचं मग मग आता मग तेवढं उद्या घ्या तुम्ही जा द्या. हो नाही या, ना, या, हो. असं करू नका. हो, एक ते दिवस गोष्ट कटले. आम्ही आमचा एक दिवस वाढ राहिला हो. अहो पण त्याला 2 साक्षीदार वेगळे लागतात असं नाही एक होत. दिवस वाढ राहिला ना आमचा इड. म्हणजे तुम्हाला करताना लक्षात नाही आलं अगोदर. हा, हा. हा मी काय म्हणतो पटापटा करा पटापटा करा. म्हणजे दुसरी बायको मग तयार पैसे आहे. पटापटा द्या ना आता. हे करायला लागतील 2 लाख नाही, रुपये. नाही, दुसरी हे बायको बघा एक तयार. लक्षात ठेवा तुमच्या आता सर्वांची नोंद करून घेतलेली आहे. तुमच्या घराण्याची जे काही आहे ते तर तुम्ही आता 5 दिवसांनी या पैसे घेऊन 25,000 रुपये. ए, ए, 2 लाख द्या मॅडम. याची शाळा सोपे काय 2 लाख. हा अहो, तुम्हाला काही वेळ लागले का. वेळ लागला म्हणजे काय पण काही हे करू राहिलं काय. जा द्या का काढे बाईक जाऊ द्या. 2 लाख रुपये लागेल. पकड दिली वाटत त्याची केस नाही अहो, करू. नेमकं वकील तुम्ही आहे का ते पैसे सांगा द्या तुम्ही ऐका त्या तुम्ही आम्हाला खुशाल सांगा द्या. अहो, त्याचं मी सगळं करतोय तुम्ही हे करताय माझं. काम धंदे. हा अहो कसं आहे ना ह्या एरियामध्ये मी नवीन आहे आणि ते जुने आहेत म्हणून का बाई? असिस्टंट आहे. बाई एक का पण तुम्ही ठेवली. जवळजवळ 8-9 वर्ष झाले का हो 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 जसं या झाल्या का या जेव्हा झाल्या ना काय तसं मला त्यांनी ठेवलं. काय झालं माझ्या वकील वकील झाल्यावर हा 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 बरोबर आहे तेव्हापासून तो माझ्याकडेच आहे. पण आता तुम्ही आमचं करून देणार का नाही काय लग्न. ए बाई तुला 2 लाख रुपये सांगितले पटलं ते ये. हा 2 नाही तर लाख द्या, रुपये. काढे बाईक जाय. एवढे 2 नाही देणार. किती द्याल हे बघा 2 लाख रुपये द्या मी 5 साक्षीदार पण देणार त्याच्यामध्ये. चादड्या सांग ना किती दिवशी ना आता पटकन तुला करायची लय हौस होती मी. देऊन आडी देऊन 2.5 अडीच 2.5 लाख हा चालेल घेऊन टाका. लगेच माझच द्या लावून अडीच घेऊन राहिले ते. आमच्या राहिले का पैसे देणार ते लिहून घ्या ना आमचे जबाब काय. मग आता एवढं लिहिलं ना आता किती राहिले. हो लिहिला सगळा जबाब मी तुमचा. आम्हा कोण तुम्ही 2,500 घेणार. 2.5 लाख. 2.5 लाख हा लिहा इकडे द्या. हम्म. यांची फी 2.5 लाख रुपये घेणार. हा. 2.5 लाख घेणार. हा. याच्या पोराची जबाबदारी हम्म. आम्ही स्वीकारणार. कोण काय बोल राहा. पैसे काय देऊ तुम्हाला. पैसे यासाठी द्यायचे की आम्ही तुमचं लग्न लावून देतोय म्हणून. आम्हाला का तसं मग करता येत नव्हतं का पळून जाऊन आणि तिकडं? मग तुम्हाला साक्षीदार. आम्ही धरले मग काय तिकडे डोंगर वगैरे पडलाय इकडे काल आलेली आहे हा. पण आम्हाला तुमच्यावर नाही पण या मॅडमवर विश्वास आहे म्हणून आलो आम्ही. काय आता? त्या करून देत राहत्या कोणाला बी हा? लग्न. काय लग्न. हा हा बरोबर आहे. तुम्ही लय जणांचे केले म्हणे काय लग्न. हा हा हो 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 बरोबर आहे. हा, तुमच्या किती लग्न आहे बाई. माझं अहो अजून नाही होईल त्याच शोध राहिले मी. नाही झालं तर मीच करणार आहे. कोण नाही करणार. अहो ते लोकांचे लग्न लावून द्या हो. बाबूराव माझं लग्न झालेलं तुम्हाला एवढं मोठं मंगळसूत्र दिसत नाही का. तुम्ही का बरं बोलले नाही मला लग्न का बरं बोलले मला. तुम्ही तर मला बरं तुमची सगळंच करणार मी लग्न. मला खोटं का बोलला तुम्ही. बाबूराव मी तुम्हाला मला तुमच्या कामाला नाही राहणार चाहत नाही. मी तुम्हाला असं काही बोलले नाही समोर माझे ते हा? प्रत्यारोप करायचे नाहीत कळलं ना. हे बघा मिस्टर माझं लग्न झालेलं वकील आहे. बाई तुम्ही काय कोण घालता म्हणजे काही येडत काढायचं तुम्ही आवाज बंद आम्हाला. करा कळलं ना. गोड बोल पैसा काढायचा ना आमच्याकडून. हो माझं लग्न झालेलं आहे तुम्ही या माणसाच्या नादी लागू नका. हा जरा थोडा एक्स्ट्रा बोलतोय बच्चा बरं बोलतोय मॅडम असं. तुम्हाला एक विचारू का. हा हिची जागा कुठे. कसली हिची काय हिची कुणाची काय विचारलं. तुमची जागा कुठे. तुमची जागा कसली जागा.
आम्ही कोर्टात जातो मुतायला. मग तू पुढे दाखव ना. तिकडे जाय इकडे ऑफिसला मुतारा बांधेल राहत्या काय चंबरला याच्या डोंगर डोंगर याच्या पार पुरीला 18 वर्षाची पुरीला. बरं मी काय तू आमच्या रजिस्टर झालं ना हा या पार्टीला. पार्टीला. हा तिला मोठी जाणार गावाला पाच. हो का ठीक आहे तुम्ही 5 दिवसांनी या आपण तुमचं लग्न लावून देऊया. ठीक आहे. 5 दिवस नका लावणार आम्हाला आजच करायचं. काय घाई आहे लोकांना एकदम निर्लज्ज सदासुखी असे झाले ते. हो म्हणजे आम्ही आमची इज्जत कमी करून घ्यायला आलो तुमच्याकडे. मॅडम नाही आम्ही आमची इज्जत काढायला आलो तुमच्याकडे. हो बाई तुम्ही माझ्या बरोबर आहे ना बरोबर बोला आणि थोडा हळू आवाजात बोला. तुम्ही काय म्हणताय काय पद्धत मग तुम्ही 5 दिवस राहू शकता की नाही आता तुम्ही मग तुम्ही निर्लज्ज कस काय म्हणले आम्हाला. ए भाई तू आज काय पद्धती तिच्यावर कुदती हा अहो ती कुदत नाही ती सांगते हो मला. हे बघा राहिलं तरी कळलं राहिलं मग तुम्हाला कळलं ना. मी तिला मोकळं करून दिली काय लिहून द्यायला. हा आता मी सगळं तुमचा जबाब लिहिलेला आहे तुम्ही 5 दिवसांनी या. ठीक आहे. आता 7,000 घेऊन येताना 5 दिवसावरच का म्हणून अटकून राहिल्या बरं मॅडम. बाई या मुलीला काही घाई आहे. तुमची पाचची पूजेल होती का नाही कधी. मॅडम तुम्हाला खरं सांग का एवढं बाबा लांब काही करून मला करायचं तर आजच करायचंय. अहो बाबरो थोडस लांब उभे राहा. मला आजच करायचंय. हा आज तर नाही होऊ शकणार. आता कोर्ट 5 वाजता बंद होऊन जाईल. आज वर आणि आज सेकंड आमच्या काम जास्त ते काय होतं मॅडम तुम्ही काय करू मग तुम्ही सांगा बरं मग. आम्ही असं बिना लग्नाचं पळून गेलो हे काय झालं काय म्हणजे तरी डोंगराची पडली बघायचं होती अहो, मला फॉर्म भरावा लागतो असं नाही होत लगेच लग्न झटकापट. थोडस धीर धरा तुम्ही हो लोक. माझी गॅरंटी नाही तेवढ्या दिवस टिकर म्हणून मी. जर ते रात्री तुमचं चाकला मग 5 दिवस मी काय करू. असं काय रात्री आमच्या घरी हो, आपल्या बंगल्या बोला कायला आपल्या तुमच्या बंगल्यावर अहो आपल्या बिकल्या नाही माझ्या मना फक्त. हा, तुमच्या आणि मी कुणाला घरी बोलवणार नाही. तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा त्यांना. मला कोण लागत यायची मला कोण लागत यायची मी काढलो बा घरी. मग यांच्या कोण लागतो आम्ही यायच्या घरी का हे वकील नाही का मग त्याच्या घरी काय करू मी मी जाऊन. माझ्या घरी नेणार नाहीये कुणाला. 5ला कोर्ट बंद होते तुम्हाला कळतं का. आता 4 वाजले 1 तास काहीच होणार पण नाही. मग जर हा म्हातारा जर आज रात्री नेला तर मी मा पोरगं कोणीच नाव लावू. इकडे पेट्रोल द्या त्याला मॅडम आमच्याकडचं तुम्ही ना आज ओव्हरटाईम करा. या अहो ये वकील लवकर भेटते. हा नमस्कार. या, याला हा काय हा नमस्कार नमस्कार. नमस्कार. या 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 या. या इकडून या इकडून. हे आपले दुसरे क्लायंट आहेत. हा हा तसं ते मला ओळखतात नेहमी येतो पेट्रोल ना. नाही का हा कस्टमर नाही क्लायंट हो. क्लाइंट आम्ही नेहमी येतो असतो यांच्याकडे. कामावाला असं काय त्याला ते माहित नाही. अहो तो कस्टमर काय क्लायंट काय. क्लाइंट म्हणजे आम्ही यांचे मराठी भाषेमध्ये म्हणजे ग्राहक म्हटलं तरी चालेल. हो, हो. विश्वासू आशील म्हणतात त्याला मराठी भाषेत. हो वकिलाकडे जो काम घेऊन येतो ना त्याला ग्राहक किंवा यायला client- बरं द्यायचं कुठून आलाय तू बारामतीवरून. काय आला अहो लव्ह मॅरेज करायचंय आम्हाला. मग तिकडे कोर्टात होते तुम्हाला नाही लव्ह मॅरेज होतं आमचं. आता कोर्ट मॅरेज करायचं बघा ना. तिच्या बरोबर हो 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 तुम्हाला. हा मला अहो पण तुमचं वय जास्त दिसतंय जरा. बरोबर आहे बरोबर आहे मॅडम. मी थोडं समजून सांगू का तुम्हाला. तुम्हाला काय होतंय काय. मॅडम वय जास्त आहे मान्य आहे. सध्या इतकी वाईट पोझिशन झालेली आहे. हा. मामा काका सांगतो का मला मुलगी बघा माझं लग्न करा. आणि त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले परंतु शेतकऱ्याला कोणी मुलीच देईना. मी बागायतदार आहे. हे बघ खरी माहिती सांगू राहिलो. मी बागायतदार आहे शेतकरी पण शेतकऱ्याला कोणी मुली देईना. नंतर मी विचार केला का आपण मॅडम. तुम्ही तुमचं नंतर बोका आमचं भाऊ आधी इड आम्ही त्याच्यासाठी येईल. कशासाठी. हा तुम्ही कुठं या चालले कुठं चालला इडा बसा गपची. ए कुठे भेटतो उभे राहा उभे काय झालं आपल्या टेबल बसते काय आम्ही वाटलं बसायला ही जागा आहे का काय म्हणलं. नाही, नाही. हा तर मॅडम हे बाय आणि आम्ही सोयीच्छेने काय बाबा कुठं चालला तू फार तर तुम्ही विचारू शकता यांना. बोला तुम्ही. आम्ही सोयीच्छेने अहो पण तुमचं वय किती आहे. ही लहान दिसते तुम्ही तिकडे मोठी कुठं आहे. चालले. वयाचं कारण हो सांगितलं बाबा नाही मी. कुठे चाललात तुम्ही. काय चाललंय आता काय? तिला हिच्या मागं लागतो काय आता नाही, नाही, तुमचे वडील आहे का. अरे वनाला नवरे ना तोंडात किती पडलेले त्या आल्या. हे बाबू मी म्हटलं तुमचे वडील आहे काय नो. तिकडे नाही जायचं तुम्हाला. तिकडे काय आहे? अहो तुम्ही इकडे काय येताय. तुम्ही इकडून या. तो हिच्या मागं लागला आता नाही ते ना त्यांचं कसं आहे नवीन बाई पाहिली का ते असंच कळत राहतं मला. बाबा काय म्हटली. काही नाही आता. परत नवीन बाई म्हणजे हिला पाहून येऊ राहिलं तिकडे. हा. हाय, हाय. हा? ए, कोण? अरे
भांडण करतो काय नाही या इथे नारायचा मी म्हटलं अरे चांगला मला शिकायला तू का? आणलीस काय आला? आधी आमचं होऊन द्यायचं होतं ना, चुप, तू यायचं चुप. ना. अरे तू लापडे वाला तो लापडे वाला ते माझी हा? माझी होणारी बायको आहे, नवीन बाईक पाहिलं तो इकडे आला करे ए थरडिया काय? खेळ नको तुम्ही. अरे वकील चंबर इकडे जरा शांत बस. काय चाललंय तुमच्या लोकांचं? मॅडम शोभतं का अहो माझं हे ऑफिस आहे, तुमचं काय चाललंय? तुमची काय तक्रार आहे मला सांगा. हे असे क्लायंट इथं तुमच्या ऑफिसमध्ये म्हणजे तुमच्या ऑफिसची बदनामी येते. ही होणारी माझी बायको आहे हो बरोबर. आणि हिला बघितलं तो लगेच इकडे आला असा ते बघा कसं हो मॅडम बघा ना कसं खुनवतो तो. अहो काय चाललं तुमचं? काय चाललंय का इकडे? मी काय करू मी काय म्हणते इकडं का माकडं हे बघा मॅडम मी कैरी फेकून मारी बरं का त्याच्या तोंडावर. अहो 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 काय बरं बोला तुम्ही बोला तुम्ही बरं बोला तुम्हाला लग्न मा संग करायचंय तेच संग करायचंय कुठे कुठे इकडं माकडं बा पहिले यांना काय झटका आला का पॅरालिसिसचा? आवर काय तू कळलं नाही तिकडे वकील काय साहेब करून आता राहिले? तुम्ही यांना सोयीक्षणे विचारू शकतात आणि बरं बरं कसं 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 करायचं तुम्हाला आम्हाला रजिस्टर लग्न करायचं बरं. बरं 10 वर्षापासून सगळे नातलग थकून गेले. मला मुलगी देईना कोणी, मी शेतकरी असल्यामुळं हा. मग मी काय आयडिया चालवली. हा. हिची माझी भेट आहे ना भाजी बाजारमध्ये झाली. अच्छा, शेतकरी असल्यामुळे मी भाजीपाल्याचा धंदा करतो हा. आणि एक ग्राहक म्हणून यायची अच्छा. थोडीशी हसायची मुलकायची आणि माझा म्हणतात बहात्तर पण मोबाईल वापरणं अलाउड नाही की इथं मॅडम. अजिबात नाही आवाज चालत नाही. मॅडम अहो हो मॅडम त्यांची पत्रिका नसेल जुळत तर ती करून घेतो मी. आणि मग काय इकडं? मी काय नाही इकडं काय हा तुला नव करतो ना. म्हातारा काय जरा पानसटच दिसतोय खरं. मॅडम आमची पत्रिका जाते. तुम्हाला पत्रिका दाखवू का? ती संग करायचं आता तुझ्या सगळ्यांना मग काय म्हणे ती पत्रिकाने पत्रिका ये हो, काजल मॅडम जा, घरी घेऊन जा त्यांना घरी घेऊन जा. घरी जायसाठी नाही आलो आम्ही लग्न करायला आलो नाही. बाबा तो मुळे ना अरे मला बाबा, तिला दिवस जाईल रे तिला दिवस जाईल रे. तिच्यामुळे मला चोरा गेला फक्त बायको पाहू राहिला त्याला लाज वाटत का माझ्या बायको तू निघून पहिला आमचं होऊ दे ए काजल त्याचं नाव घेऊन बघा टाकतो तुम्ही. ऐका ओ काजल काय लगे तिचं नाव हा? खेरड्या कुणी लाज करता वाटते का तुला लाज वाटते का हात माझ्या मुस्कडे थांबली तरी येतो तिकडं. काय? तू तिकडे तो जाळा कर वय तिकडे तिथं मी कैरी फेकून आणील तो ऐका मॅडम आमचं रजिस्टर लग्न करायचंय. तुम्हाला काही शंका असेल तर तिला विचारू शकता. तुमचं नाव सांगू का पहिले मला? घे. माझं नाव इकडे पाय ना तू मी आनंदाच्या बाळामध्ये माझं नाव सुद्धा विसरलो. माझं नाव हिरालाल. हा लय मोड मध्ये गमत बा. हा बर आणि यांचं नाव काय? सांग तुझं नाव मोकळ्या बाळाने सांग. माझं नाव ठकू. ठकू टक्के टक्के टक्की ए ठकू तुम्ही काय ओरडताय? ठकू ठकू मला आवडत बघ का बायको. हा काय म्हणला अरे तुला सारं तुला आवडतील माझं काय? नावाची नाव आता काय टाकतो काय काय? म्हणला तू काय आम्हाला वाटलं येऊ दे ना. काय तिचं नाव आवडत नाव आवडत नाव आवडतं ना मग नावापुरतं सगळे हात करून घेऊन राहिला बायका. त्यांची तशी पण 11 लग्न झालेली आहेत. अजून काय मॅडम सांगा. बरं टक्की तो माझं काय नाव येऊ. सांगितलं तुमचं वय किती आहे 56 आणि यांचं 40 मग नाही बसत जोड. 40? अहो पण तुम्हाला कसे आवडले? मॅडम काय तुमच्या पाया पडू का ते विचारू जोड नका. नाही बसत. हा बाबा नाही. हो इकडे. ओ बाबूराव तुम्ही काय करताय तुम्ही? हो मॅडम हे तुमचं काम आलंय हे म्हणतो याच्या संग जोड नाही बसत त्याच्या संग जोड नाही बसत मग अख्ख्या गावच्या बाहेरचं याच्या संग जोड बसवतो का मग हा मला तेच म्हणायचं होतं. अहो काय आहे ना त्यांचं लग्न झालेलं नाही म्हणून थोडेसे ते उतावळ होतात इकडून बायकांना वय बघून. तू इकडे वय मॅडम अगोदर त्यांच्या लग्नासाठी बी प्रयत्न करा ना. त्यांना काय मुलगी जाऊन शोधा येतो? ना एखादी. अहो आम्हीच करणार होतो काय गरज नाही अरे 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 काय काय तुम्ही काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याशी कधी लग्न करणार होते मला सांगा बघू. याने गपचिप करून घेतलं मला कळून दिलं. शटा बाबूराव अरे तुझी लायकी आहे का ते ए, निर्भय अडकाव. ठोकूनच येतो आलो. वकील आहे ते. यायचा. नालायक जावा तुझी काय? अहो, बाय. बाबू- बाय. अहो अहो काय बता? बाबूराव चुप काय बता? वकील आहे त्या वकील. यायचा नालायक जावायची काय? अहो, अरे बाबा हा? काय रे यायचा नालायक तर. हे काय चाललंय हे? तुम्ही यांना काढून देते का नाही ऑफिसच्या बाहेर. वकील शंभरला ना आमच्या. मी पोलिसांना फोन करीन मग. ए, तुला दाखवू का काय जाता? आताच बाजू टाकेल. आहे का तुम्ही मॅडम यांना दोघांना बाहेर काढा. गेट आउट. तुझ्या नवऱ्याला आवर जरा. इशारा करून राहिली हो तिकडून खेळ पाडे काय बाळ पाहिजे वाले. तिच्या- ए खेळ पाडे तुझा नवरा बघ पहिला इकडे घाली, ए, इशारा करतो मला तिच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. हा, boyfriend. हात पाय अगं तो तुझा बापाचा होणारा वयातला नवरा मला इशारा करतो हाय, भुसनाळे, तू काय म्हणते तिकडं त्याच्याकडे पाहू राहिली ना हसू राहिली ना, ए, जिकडे तोंडाचे. तो खेळ काय- पाडून डाळवाडी. तो नाही रिकामा तुला इशारा करायला ए. तू करून राहिली गावाची ए, पूर्ण भरोसा आहे माझा तिच्यावर 10 वर्षापासून. मग माझी पूर्ण भरोसा आहे त्याच्यावर मग कशाला झक मारा इकडे आला. तुझा भरोसा असतात. अहो, काय करतो? हा?
तुला सोडून तो इकडे काय येऊ राहिला माझ्या बायकोकडे दादा घालेन ना तो घाले तेव्हा तुला कळन. हा हा अरे तुझ्यावर जर प्रेम असतं तर तो इकडे दुसऱ्याच्या बाहेर नजरच ठेवून काय नसती केली. बाबा, तुला इकडे काढीला इकडे शिल्लक ना तू. तो इकडे दुसऱ्याच्या बाहेर हो खरं अहो तो येतो ना चला मी इकडे लावून धरतो तुला. तुम्हाला करायचंय कडे रजिस्टर लग्न मी रजिस्टर करते. मी तर आधी मंदिरात जाऊन लग्न करू चालायचं का ऐका अहो तुम्ही काम नाही ना रजिस्टर करू आपण मंदिरात जाऊन लग्न करू नाही नाही रजिस्टर मध्ये रजिस्टर इथं उभे राह या बाय कोणाकडे बघू नको बघा तुम्ही लोक 5 आपण त्याला बाहेर निघले दाखवू काय द्या तो कसा बघतो काय भामट्यावानी बघा आता मी काय करणार हो मला त्यांना मी आवडलीच असणार तेवढी बघायचंय. हा इकडे माकडे पाहिजे का तिच्याकडे तेवढी आवडणारच ना काय म्हटली म्हणजे त्यांना मी आवडले असेल आवडली असेल आवडलं सर म्हणजे काय? हो, थांबा थांबा हो वकील साहेब नाही 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 म्हणजे ते माझे का बघता माहितीये का हा हा त्यांना मी आवडले असणार आवडली असणार हा खरं 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 आवडले का तुम्हाला मी बरं पुढं मग काय माझ्या संग बोल पुढं मग काय आवडली असणार आवडली आहे असं गृहीत धरू. अहो त्यांना पण मी आवडते बघा बाबूराव ते पण विचार करता तुला हे दोन्ही अहो ते मला नाही आवडती पण त्यांना मी आवडते त्याच काय मग त्याचं उत्तर द्या ना मला त्यात काय रेचं? कोंबडी वांड घालून राह ना इकडे ए, काय ए, ए, माझ्याकडे लोकांची माणसं येडे करायला. काय शानपणा करू नको बरं का? इकडे चाललंय काय ह्या लोकांचं शानपणा करू काय आली तोंड घेऊन मग? ए, ए, अगं मग जो तुझा होणार आहे ना तुझ्या बापासारखा तो नवरा हा. तो माझला विचार करतो मग तू काय येऊ राहिली त्याच्याकडे बाबा वाजली ती त्याच्या. ते सांगायला चालले होते ए, बाई ए, तिकडे तुला बोल ना मग लांबून बोल ना. नाही मला बरं मला काय इशारा कर तुझा नवरा ते अगं, सांग तुला- तिकडे लांबून बोल मग इकडे नको थांबू. अगं बाई तुझा नवरा माझ्यात बघतो त्याचं काय कारण आहे त्याचं काय रिझन मला बघायचं आहे. का बरं पाहतो रे बाबा काय तिला काय काय चोळेल काय ती मला आवडते ए, आणि मी काय आहे इकडं या याचं दातच पाडून टाकेल बरं का मला मी. पाहायला आवडते बघ ती बाई असं कसं आहे ग बाई बाई तू फक्त पाहायला आवडते करणार तर माझ्या संघच आहे पाहू दे पाहिल्याने काही जिजत नाही. हा चल साईडला वय साईडला ए, नाही करायचं तुम्ही. पाच दिवसाला. तुम्ही तुम्ही निघा जा तिकडे करा बरं. 5 दिवसांनी परत या. येऊ नका इकडे. जा चला निघा चला थांबू नका हा बाबा नाही चला तिकडे कुठे गेले बाबा ए, अरे हे काय आहे हा टेबल कसं घुसला? हे टेबलचं खालू कसं? त्याला ओढ चालला की मी लावून धरली हा. ए आपण मंदिरात लग्न करू चाल मला नाही नको. आपण मंदिरात लग्न करू करू ना मी करून देते, माझं ऐका हो. करता शांत करता बसा. करतो. करता का दहा लगेच मिनिटं? करतो लगेच. पांचे ठेव बाई लगेच करतो आम्ही लगेच करतो तू त्या साईडने वळ. हा बरं हो काय करता तुम्ही लगेच करतो काय हे काय लिखा तुमचं फक्त 10 मिनिटात तुम्हाला करायचंय करायची हा. इथं आम्हाला सगळे मंदिर मोकळे आहे आम्हाला आम्ही मंदिरात जाऊ एकमेकाच्या गळ्यामध्ये हार टाकू आणि आनंदाने प्रपंच करू चक्कर लागली मला हे तू लवकर तुम्ही लवकर जा तुम्ही लवकर जा मॅडम आटपा तुमच्या चेंबर मी चालतो आटपा पटकन हा ठीक अरे बापरे मी पहिल्यांदा असं ऑफिस बघू राहिलो तुमचं वय किती आहे 56 56 त्यांचं किती आहे 40 आहे 40 45 मिनिट बघा 40 तुम्ही पण 5 दिवसांनी या जा या जा. 5 जा. तर आम्हाला करू द्या ना. आणि 2 लाख रुपये आहे ना बरोबर ना हा 2.5 लाख यायचे. 2.5 लाख रुपये आणायची फी यो बाबू आणि या बाईचं कशाचे वय कमी ना कशाचे 2.5 लाख करायचे काय करायचे रजिस्टर रजिस्टर करायचं तुम्हाला 5 याच्यामध्ये हे मिळणार तुम्हाला सबूतदार जे विटनेस असणार साक्षीदार ते हा 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 ते 5 लाख घेऊन यायचे म्हणजे 2.5 लाखामध्ये तुम्ही साक्षीदार पण हा, बनणार आम्ही जरा आम्ही जरा रजिस्टर लग्न पण करून द्या ना हा 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 जाय 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 वकील साहेब 2.5 लाखामध्ये आहे ना आम्ही मस्त मंगल कार्यालय घेऊ गुलाबजांबू चारू 1000-2000 लोक जेऊ खाऊ घालू आणि 2.5 लाख टाकतात खुशाल लाजा वाटतं का काही ए तुझ्या आई अहो हा चल अहो, बघ. ती आमची फी आहे आमची. कसली फी कसली फी आपण कमी करूया अजिबात नाही अहो कमी करूया हॅप. हप. अहो मला 2.5 काय 2.5 रुपये सुद्धा भेटणार नाही आम्ही मंदिरात जाऊन लग्न करू ए ठीक आहे चल रे. पोपट सोळ्या चल तुला का बोलायला लागतो काय व्हिडिओ चल आईचे नालायक जावा तुमचे कसे आहे बाया घेऊन येते कोणाच्या मागे लागत आहे. आम्हाला रजिस्टर करायचंय ये पैसे पाहिजे तू हे काय युद्ध करते काय अहो हा? काय ही तुला वकील म्हणायची मला लाज वाटून राहिली काय हा? मग आता केस करेल तुमच्यावर लापड्याचे केस तुम्ही घ्यायच्या माझ्यावरती केस करणार नाही. माझ्यावरती केस करणार तुम्ही काही केस पहिले, घ्यायच्या काही घ्यायच्या स्वतःचं पहिले लग्न ठरवा मग हा. दुसऱ्यांना बोला ते तो केला ना स्वतःच दुसरं जाऊ बरोबर आज बाबराव तुम्ही शांत राहा माझं भयानक डोकं दुखतंय असे क्लायंट तुम्ही जाय आणलेत चेडू ना. बाबला वय हा असे क्लायंट मला नकोशी वाटतं इथं ऑफिस मी मध्ये तर म्हणत होतो असे कस्टमर घेत जाऊ नका तुम्हाला घेत नका हा? जाऊ फोन तर तुम्हीच फिरून दिला होता चाल. मला त्यांचा मी चाललो आता चहा पाण्याला ओ इथे थांबा तुमची तर दुट्टी आहे मी जाते हा, जा
हिच्या अवटड जाय कुठून येते गाडची ते एक डांगरे आला त्या पुरीला घेऊन त्याला मी काय घेऊ का इकडे वकिलाच्या हाताखाली हां जाऊ दे मला मी उद्या पण यायचं बंद करून टाकीतो आणि चालू तिला म्हणा तू काय केस कसे गिरायक केले तो का मला पाहू दे एक काही गिरायक घेऊन देणार नाही तो का मला पेन आहे पण